अधिकाऱ्यांचं करायचं काय? नगर भूमापन विभागाचा में पुलिस वालों के खाते की जगह है, दशहरा मैदान की जगह है, PWD का जगह है, जीवन प्रतिकरण इसकी जगह है। ये सब भू संबंध लैंड रिकॉर्डर इस चीज को सरळ दोष हाच आहे। महानगरपालिका क्षेत्रात असलेले शासकीय भूखंड हे लाटण्याकरिता हा विभाग कार्यरत आहे का? जनसामान्यांची कामं न केली जात असतील आणि जर फक्त शासकीय भूखंडांच्या मोजण्या करून अशा अवैध प्रकारे जर सनदा दिल्या जात असतील तर ही अत्यंत विचारार्थ बाब आहे। आणि उल्हासनगरच्या नगर भूमापन ह्या विभागामध्ये सातत्याने चाललेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध प्रहार जनशक्ती ह्या पक्षाने इथं ठिय्या आंदोलन केलेलं आहे। त्यांचे इथं नेते आहेत स्वप्नील पाटीलजी, त्यांच्याशी आपण 2 मिनिटं बोलूया। साहेब, आपण ह्या आंदोलनाबद्दल काय सांगाल आणि कशासाठी आहे? अनेक नागरिकांच्या आमच्याकडे तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या की ते वारंवार ह्या नगर भूमापनमध्ये तक्रार अर्ज करत आहे, मोजणी करीत आहे, पण गेले 3-3 वर्ष 4-4 वर्ष त्यांच्या जागेच्या या मोजण्या होत नव्हत्या। आणि सायमल्टेनियसली याच वेळी आमच्या निदर्शनास आलं की महाराष्ट्र शासनाचे जे काही राखीव भूखंड आहे उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात त्याचे डोळेझाकपणे सर्रासपणे ह्या विभागाकडनं मोजणी सुरू आहे आणि ही मोजणी करून त्यांना सनद वगैरे अलॉट केली जाते। तर आमचा सरळ रोष हाच आहे की महानगरपालिका क्षेत्रात असलेले शासकीय भूखंड हे लाटण्याकरिता हा विभाग कार्यरत आहे का? जनसामान्यांची कामं न केली जात असतील आणि जर फक्त शासकीय भूखंडांच्या मोजण्या करून अशा अवैध प्रकारे जर सनदा दिल्या जात असतील तर ही अत्यंत निषेधार्थ बाब आहे आणि याच्या विरोधात आज आम्ही नगर भूमापन विभागामध्ये ठिय्या आंदोलन करत आहोत। दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही या अगोदरही खाजगी इसम ह्या नगर भूमापन विभागामध्ये येऊन यांची शासकीय दस्तावेज हाताळत आहेत, शासकीय दस्तावेजांची चोरी केली जात आहे। हे यापूर्वी देखील यांच्या समिती अहवालामध्ये नमूद केलेलं आहे, पण अद्यापपर्यंत अशा कोणत्याही इसमाच्या विरोधात राजेंद्र लोंढे असो किंवा ह्या विभागामध्ये कार्यरत कोणताही अधिकारी असो त्यांनी साधी FIR किंवा साधी NC किंवा तक्रार अर्ज देखील केलेला नाही। ही देखील अतिशय दुःखद बाब आहे। याच्यावरनं हे निदर्शनास येत आहे की नगर भूमापन विभाग हा इकडच्या भूमाफियांशी मिळालेला असून हा जनसामान्यांसाठी काम करणारा नसून हा बिल्डर आणि त्यांच्या दलालांसाठी काम करणारा हा विभाग ठरलेला आहे। शासकीय भूखंड आहेत उल्हासनगरमध्ये, त्यामध्ये मान्य उपविभागीय अधिकारी यांच्याकडे आपल्याकडे सनद येते, त्यांचा पोलीस कारवाई करतो। त्यामध्ये बऱ्याच वेळा त्यांनी सांगितलं की जे काही DP प्लॅनचा आपण अंमल घेत नाही, आपण म्हणजे हे करतो नगर भूमापनच्या आधारे त्यांनी सांगितलं की जे काही DP प्लॅन असेल त्याचा देखील रेफरन्स घ्या आणि त्याच्या आधारे मोजणी काम करावे आणि जे काही जागेवर वस्तुस्थिती असेल ती नकाशामध्ये नमूद करावी। त्यांनी दुसरा एक प्रश्न सर सातत्याने आता आम्हाला ते हे करत होते की रेकॉर्ड रूममध्ये काही मंडळी जाऊन तिथे बसली, मग नंतर त्यांनी दरवाजाही बंद केला, तर ती वस्तुस्थिती आहे का त्याबाबत काय म्हणतात? हां, त्याबाबत त्यांनी कसं अभिलेखा पाळण्याला गेल्याची त्यांची कारणे दाखवण्याची भेटून त्यांना खुलासा मागवतो। सर, प्रॉपर्टी कार्डविषयी ज्यांना सामान्यामध्ये खूप प्रश्न निर्माण आहे त्यांच्या मनामध्ये, पण त्यांचे प्रॉपर्टी कार्ड त्यांना लवकर भेटत नाही आहे, खूप वर्ष म्हणजे आता तुम्ही तर आता चार्ज घेतला साधारणतः, पण त्याच्या अगोदर पण सुद्धा राठोड साहेब होते किंवा तिथे मिरपगार होते, तर इतके प्रलंबित आहेत प्रश्न ते बहुतेक तुम्हालाच फेस करावं लागणार, तो भाग वेगळा आहे, पण हे प्रलंबित असलेल्या प्रश्नांना मार्गी कसे लावणार तुम्ही? आता कसं झालंय, प्रॉपर्टी कार्ड हे जवळपास तुमचे 99% ऑनलाईन झाले, सगळे तुमच्या साईटवर शासनाच्या उपलब्ध आहेत। आणि राहिला विषय फेरफारचा, तर फेरफारमध्ये सुद्धा आता PD ही प्रणाली आली आहे की याच्यामध्ये वारस नोंदीसाठी कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही, ते घरून देखील आज दाखल करू शकतात। आणि आता खरेदी नोंद देखील आपल्याकडे सब रजिस्टरमार्फत ऑटो ट्रिगरने येते आणि आता प्रत्येक होणारा फेरफार हा तुमच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे। त्यामुळे ही ऑनलाईन जे प्रणाली चालू असल्यामुळे अजून कदाचित 1 किंवा 2 वर्षामध्ये तुम्हाला ऑफिसमध्ये येण्याची आवश्यकता पडणार नाही। तर आपल्या ह्या आश्वासनांमुळे आंदोलनकर्त्यांचं सांगून झालेलं आहे, आम्ही त्यांच्याशी आता चर्चा केली आणि त्यांना आमची कारणाची बाब देखील सांगितली आणि जे काही त्यांच्या मागण्या आहेत त्यानुसार आम्ही जो हमारा ऑफिस का इंचार्ज रिकॉर्ड का इंचार्ज है उनको लेटर दे देंगे, खुलासा मांगेंगे, पहले उनसे खुलासा मांगेंगे, फिर वो खुद कर सकते। में पुलिस वालों के खाते की जगह है, दशहरा मैदान की जगह है, PWD का जगह है, जीवन प्रतिकरण इसकी जगह है। ये सब भू संबंध लैंड रिकॉर्डर इस चीज़ को सर्वे कर रहा है बाकायदा और बिल्डर के हाथ में दे रहा है। इसके बारे में आपका क्या कहना है? जो भी बिल्डर है ना, जो भी भूमाफिया है यहाँ पे, भूमाफिया इतना सक्रिय है कि आपके पूरे उल्लासनगर को सिटी सर्वे को वो चला रहा है।
जितने सरकारी जगह की मोजनी करके उनके ताबे में देने का काम, ये जो षड्यंत्र चल रहा है, ये कब रुकेगा? यहाँ दलाल इस तरह सक्रिय है कि एक आम आदमी 6-6, 8-8 महीना रखड़ता है, उसको उसके दस्तावेज मोजनी करके मिलते नहीं है, और ये जो दलाल लोग है वो पैसे लेके घंटों का काम मिनटों में करके निकल जा रहे हैं। इतना, अरे इधर आके आप देखिए ना, मेरे पास ऐसे कितने पुराने हैं जो 6-6, 8-8 महीने से मांग रहे हैं, मांगनी कर रहे हैं अपना, वो आप लोग कर नहीं रहे हो। 6 महीना पहले 6 महीने पहले के दस्तावेज उनके नहीं, और दलाल लोग आते घंटों का काम मिनटों में करके निकाल रहे हैं। और सरकारी दस्तावेज ऐसा आप लोगों ने राम राज्य बना के रखा, किसके भी नाम पे किसके भी सर्वे करके दे रहे हैं आप। रिकॉर्ड रूम में भी खाजगी रिकॉर्ड रूम में आपके खाजगी आदमी लोग घूम रहे हैं, एकदम वीडियो भेजू, क्या क्या आपको पुरावे दूं। पीडब्ल्यूडी की जगह आपने सर्वे किया, दूसरे के पास चली गई है। ये पुलिस खाते की जगह दूसरे, उनके पुलिस खाते की जगह बिल्डर के नाम पे चली जा रही है। कैसे करे? प्राइमरी बेस आप है, आप उसको चिन्हित करते कि ये जगह इसकी है, तब उसके ऊपर ये प्रांत तुरंत बाकी सब कार्रवाई करते हैं। इस कदर अंधा कारोबार चलेगा क्या आप लोग का? उल्लासनगर अपने आप में महारत हासिल कर रहा है बोगस काम में, और उसमें प्राइमरी विक्टिम आप लोग हैं। आप लोग सर्वे करके देते हैं तब आगे की प्रोसीजर होती है। आप लोग ही अगर ये सब नहीं करें तो आगे का प्रोसीजर हो ही नहीं सकता। पहला प्राइमरी सिटी सर्वे ऑफिसर उसके लिए जवाबदार है, और एसएलआर होने के नाते आपकी पूरी दुगनी जवाबदारी हो रही है। ऐसा भ्रष्टाचार, इस तरह की सरकारी बुकेट सबके सब चले जा रहे हैं। वेरिफिकेशन हाथ में देते हैं, बोले तुम वेरिफिकेशन तक आप लोग अपने हाथ से दे रहे हैं कि जाओ तुम वेरिफिकेशन करके आओ। इतना रामराज, अरे शर्म आनी चाहिए साहब, कम का आप तो सुधरो, आप धरने पे बैठे, आप तो आँख खोलो। अरे चिल्लाओ ना, चोर चिल्लाएगा क्या मेरे सामने? एक चोर आदमी मेरे सामने चिल्लाएगा? आपका उल्लासनगर सिटी सर्वे ऑफिस इस कदर गिर गया और आप मेरे से ऊंची आवाज में बात करेंगे? शर्म आनी चाहिए आपको। अभी भी धरने पे बैठे, आँख खुली तो उसके ऊपर कार्रवाई कीजिए। हाँ, थैंक यू। चांगलं वाटतं तुम्हाला? नगर भूमा अधिकाऱ्यांचा अशा अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय नगर भूमापन विभागाचा निषेध असो, नगर भूमापन विभागाचा निषेध असो। राजेंद्र लोंढे हाय हाय, नगर भूमापन अधिकाऱ्यांचा निषेध असो, नगर भूमापन अधिकाऱ्यांचा निषेध असो, पोलिसांची जागा बिल्डरांच्या घशात घालणाऱ्यांचा निषेध असो, दसरा मैदानची मोजणी करणाऱ्यांचा निषेध. रोजच्या घडामोडी पाहण्यासाठी राजकीय दर्शन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मुळीच विसरू नका.